ह्याआधी आपण आपल्या चॅनलवरती पालक खिचडी कशी बनवायची ते पाहिलं होतं. आज आपण डाळ पालक कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून त्यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकून छान कुकरला मऊसूत शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर रवीने घोटून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडला मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले, त्यामध्ये टाकले 1 चमचा जिरे छान फुलले की एक छोटी मिरची, कढीपत्ता आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा आहे. फोडणी छान चरचरीत बसली ना की मग बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे. घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे. चवीपुरतं मीठ, हळद, हिंग आणि थोडंसं पाणी टाकून सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे. एक उकळी आली ना की थोडीशी चिंच आणि गुळाचा खडा टाकायचा आहे. पुन्हा एकदा छान उकळी येऊ द्यायची आहे. ही अशी डाळ ना चवीला खूप छान आणि पौष्टिकसुद्धा होते. भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, खूप छान लागते. नक्की एकदा करूया. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.